बघा, 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती असा प्रश्न लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून नित्य अभ्यासता येतील. सोबत गणितासंबंधीच्या मनातील शंका कुशंका बिनधास्तपणे मांडता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा, तर n1 + 1 - n2 × 2 हे साधं आणि सोपं सूत्र लेकरांनो लक्षात ठेवा. हे n1 म्हणजे काय, तर लेकरांनो 712 ही जी काही प्रारंभी आम्हाला संख्या दर्शवली, ही 712 संख्या म्हणजे n1. आता सूत्रातील n2 म्हणजे काय, तर 34वी विषम संख्या, म्हणून इथं 34 ठरतात n2. 712 प्रथम दर्शनी ही दर्शवलेली संख्या सम आहे लेकरांनो. आता 712च्या पुढची संख्या आहे विषम. म्हणजे आम्हाला जो प्रश्न विचारला 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती. मग आता म्हणून इथं हे 712 मध्ये 1 मिळवावे लागतात. म्हणजे 712 + 1 करा, वजा n2 म्हणजे 34वी विषम संख्या विचारली, 34 सोबत गुणीला 2 का घेतात, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. कोणत्याही दोन सम किंवा विषम संख्याच्या मधील फरक हा 2 असतो, म्हणून इथं 2 गुणीला. आता ही बेरीज 713 वजा हा गुणाकार 68 आणि ही वजाबाकी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा 645 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा, हिताची गोष्ट कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. ओके. क्रमागत समसंख्या, क्रमागत विषम संख्या या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.